आई हो, हे काय करताय? याला तरी माझ्या शिवाची दया येते काय? तिथे एव्हाना लग्न सुरू झालं असेल ना आशूचं? आता मला नाही वाटत काही होईल. तरी म्हणलं डुचकी बोलली. भैयाजी, तू मला का सतत बोलत असते? मी काही चुकीचं बोलतीये का? आशू तयार आहे लग्नाला, त्याची अख्खी फॅमिली लग्नाला तयार आहे. आता कसली आशा आणि कसलं काय? देव पण आता काही करू शकणार नाही. पोरगी पण कुठे गेली ना, काही कळत नाही. अगं वंदे, अगं गॅरेजवर असेल ग, ना ग काळजी करूस. आणि तुला सांगू, माझं मन म्हणतंय की माझ्या शिवाच्या आयुष्यात काहीतरी चमत्कार नक्की घडणार आहे बघ. हा भैयाजी, काय घडणार आहे आता? तिचा आवडता अजय देवगण येणार आहे का सोल्युशन काढायला? हे सगळं ना फक्त सिनेमात होत असतं. खऱ्या आयुष्यात असं सगळं होत नसतं. प्रॅक्टिकल राहा जरा. हे बघ, अजय देवगण येईल नाही तर मिथुन चक्रवर्ती येईल. तुला काय करायचंय? तुला कोणी विचारलंय का? आणि हे बघ, माझा चमत्कारावर विश्वास आहे. किती बी म्हणलं तरी शिवाचं लगीन झालंच का नाही? हा, हो झालं की लगीन, पण मोडलं ना शेवटी. हे बघ आई. काकू काकू, शिवा आहे का? हा, अरे नाही, शिवानी घरी नाहीये. आम्हाला वाटलं की तुमच्या बरोबर आहे म्हणून. आम्ही पण तिला शोधतोय. काल रात्रीपासून भेटली नाही ती आम्हाला. हाँ, हम लोग को लगा घर पे, म्हणून आम्ही इथं आलो. हा, दिव्या, फोन कर ना तिला. अहो नाही काकू, तिचा फोन पण बंदच लागतोय. हा, गेली कुठं पोरी? आणि ती कधी असा फोन बंद करत नाही रे. तेच ना. शिवाने लग्नात तर गोंधळ घातला नसेल ना? दिव्या, ती रात्री घरी आली होती का? नाही म्हणजे तुला भेटली का? नाही, एवढं करून ही गेलीच तिथे. हा देव चमत्कार घडवतो की काय? आता काय करायचं? कुणालाही काहीही करायची गरज नाही आता. अजी सीताई आल्यात. आता जे काय करायचं ना ते पोलीसच करतील. इन्स्पेक्टर, पोलीस? हेच ते शिवाचं घर आहे. ती इथेच कुठेतरी असेल. सीताई, हे काय आहे सगळं? तुम्ही पोलीस का आणले तिथे? पाहुणचारासाठी तर नसतील ना आणले? कीर्ती, काय बोलतीस ग तू? तुमच्या शिवासाठी आलेत पोलीस. काय? आज माझ्या भावाचं लग्न होतं. आता म्हणजे लग्न लागण्यासाठी आशू हवाय ना मंडपात. काय? हे सगळं काय चाललंय? आम्हाला काहीच कळत नाहीये हो. तुमच्या शिवाने आशूला गायब केले. गायब नाही, किडनॅप केले. काय? हो, आणि म्हणूनच चाललंय हे सगळं. शिवाने आशूला किडनॅप केलंय? हा, असं होऊच शकत नाही. तुमची शिवा काय करू शकते आणि काय नाही करू शकत हे मी सांगायची गरज नाहीच आहे. अहो अहो सीताई, हे काय करताय तुम्ही? तुम्हाला तरी हे पटतंय का सगळं? माफ करा वंदनाताई, मला फक्त माझा मुलगा हवाय. साहेब, मी तुम्हाला सांगते ना, ती शिवा आतमध्येच कुठेतरी असेल. तुम्ही प्लीज झडती घ्या घराची. अदम, झडती का सगळ्या घराची? साहेब, सीताई, आमच्या चांगल्या वागण्याचं हे फळ आहे. मी खात्रीनं सांगते तुम्हाला की आमच्या शिवाचा ह्याच्यात काय बी हात नाही. मग कुठे गेला माझा भाऊ? कुठे गायब झालाय? दोघांचेही फोन एकाच वेळेला बंद झाले. कसे काय? याचा काय अर्थ होतो? नाही, तुमच्याशी आम्ही चांगले वागलो ना, हेच आमचं चुकलं. कुठल्या तरी गुंडाला सूर करून घेतलं घरची. आणि ना तुमची लायकी ना हीच आहे. तुम्हाला बोट धरायला दिलं, तुम्ही हात धरायला निघालात. कीर्ती, थांब. यांनी कसंही वागायचं ठरवलं तरी आपण आपली पातळी सोडायची नाही. माझ्या भावाला काही झालं ना तर तुमच्या शिवाला सोडणार नाहीये मी. हात खाली करा दी. काय बोलतेस ती कळतंय तुला? लय चुकीचं करतेस तू. कोणी काय बी बोलू दे, पण माझी शिवा अशी वागणारच नाही. सगळ्याला शिवाच जबाबदार आहे. माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं त्याला.
आमच्या घरात जे कलह चालले त्याला, आणि आता ही परिस्थिती, सगळ्याला शिवाच जबाबदार आहे. शिवाने काही केलेलं नाहीये. साहेब आधी तुम्ही यांना अटक करा आणि यांना जाब विचारा. मला असं वाटतं ना, शिवाला यांनी सुद्धा मदत केलेली असू शकते. यांना लहान समजून सोडू नका, गावगुंडे आहेत हे. हो साहेब साहेब ऐकून घ्या, खरंच आम्ही काहीच केलेलं नाही आणि शिवाने पण असं काहीच केलेलं नाहीये. अहो सीताई, अहो लहान मुलं आहेत होती, त्यांना कशाला ह्या सगळ्या तोडताय? मग तुम्ही सांगा, कुठे आहे तुमची शिवा, कुठे आहे आमचा आशू? सांगितलं ना साहेब, आम्हाला नाही माहित. ए पोलिसांना ऍटिट्यूड दाखवू नको, समजलं? अहो तुम्ही ना यांचं ऐकू नका, या काही सांगतायत तुम्हाला. यांचा ना खरं तर शिवावर राग आहे. ए तू तुझं तोंड बंद करा. हे सगळं काय चाललंय हो? मला तर काय कळेनासच झालंय. कीर्ती लय मोठी चूक करतेस तो. आणि सीताई, याला तुम्ही साथ देताय. साहेब तुम्ही माझं ऐका, तुम्ही चौकशी सुरू करा, कारण जर शिवा सापडली तर आशू सापडेलच. आई घे पाणी पी. की घे. बरं वाटतंय का आता? हा, तुझ्या लग्नात काय विघ्न येत आहेत ग? आई हे बघ, तू काळजी करू नको. हं? जे होईल ते चांगलंच होईल. भाऊ, तो आशूचा मित्र आहे ना, जो पोलिसात आहे, त्याला मी फोन केला होता. तो आशूचा शोध घेईल म्हणाला. कळेल. लक्ष्मण, कीर्ती आणि सीता कुठे आहे? त्यांनी आणखी काही तिसराच उपद्व्याप करून ठेवायला नको. भाऊ, मी सगळ्यांना कॉल केला, ऑफिसमध्ये पण केला, सगळ्या कलिग्सना विचारलं, कोणालाच माहित नाही आशू कुठे. हॅलो. हा हॅलो, संपादा स्टेपनी बोलतो. हा स्टेपनी बोल. अगं इथं कीर्ती आणि सीताई काकू आले आणि शिवाच्या घराची झडती घेत आहे. काय? काकू आणि ताई तिकडे? हा ना, आणि त्यांनी शिवावर आरोप केले आणि आमच्या गँग सोबत पण चौकशी करताय. ओके 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 ओके. ऐक, टेन्शन नका घेऊ तुम्ही. तू नाही काम कर, फक्त वंदना काकू आणि आजीची काळजी घे. बाकी मी इथे बघते. मी भाऊंना सांगते, आम्ही येतो तिकडे, लगेच करतो काहीतरी. ओके. हा ठीक आहे, ठेवतो. बाबा, भाऊ, ते काकू आणि कीर्तीताई वस्तीत गेलेत आणि पोलिसांना घेऊन गेलेत. काय? हो. बोल श्वास तू इकडे. तुम्ही पोलिसांना फोन केला? हो का? ते आशूच्या काळजीपोटी. का आशूची काळजी आम्हाला नाहीये? नाही, तसं नाही. आणि या सगळ्या प्रकाराचा शिवा आणि तिच्या घरच्यांना का त्रास व्हायला पाहिजे? का केलास पोलिसांना फोन? आता जर त्यांनी भाऊ, मला नाही वाटत आहे की त्यांनी काही केलं असेल. त्यांनी केलं नसणारच आहे, मला माहिती आहे. लक्ष्मण, आधी सीताला आणि कीर्तीला फोन लाव आणि त्यांना सांग मी घरी बोलवलं. मी लावतो. कीर्तीला ना घरात शिकवायलाच पाहिजे. अरे शिवाला डाऊट घेते म्हणजे काय? अरे भाई, वंदना काकू आणि बाई आजींना पण ते देसाईंच्या घरी घेऊन गेले त्या. अरे यार, मला वाटतं आपण त्यांच्याबरोबर जायला पाहिजे होत्या. ते लोक काय करतील त्यांचा काहीच भरोसा नाही. बघा, तिथे रामभाऊ आहेत, ते सांभाळून घेतील. त्याआधी आपल्याला शिवाला शोधायला पाहिजे. अरे पण शिवा अशी न सांगता गेली कुठे असेल? 1 मिनिट, शेवटचं शिवाला कुठे पाहिलं होतं? गॅरेजवर. हा, 1 सेकंड, चंदन कुठे? अरे तो गॅरेजवर नाहीये. तो काल रात्री नव्हता गॅरेजवर? नाही म्हणजे आम्ही निघताना होता. मग कुठे गेला भाई? अरे यार, काय चालू आहे? शिवा गायब आहे, चंदन गायब आहे, तिकडं तो आशू किडनॅप आहे, काही कळत नाही यार. अरे स्टेपनी चिडचिड करू नका. ते बघा, आपण ना आता एक काम करू, आपण 2 ग्रुप्स करू. हा, वस्तीत जाऊया, लोकांना विचारूया. चालेल? हा भाई, ठीक आहे, चला. चल. आपण इकडे जाऊया. आपण इकडे जाऊ. भाऊ, माझं त्यांच्याशी बोलणं झालंय, ते निघालेत. तुम्ही काळजी करू नका. भाऊ,
वहिनी. ह्या बघा भाऊ, वा आम्ही काय बी केलेलं नाही आणि आमची शिवा बी असं काय बी करणार नाही. आजी मला खात्री आहे शिवा असं करणारच नाही. सीता हे सगळं काय आहे? मी काहीही चुकीचं केलेलं नाहीये. मला माझ्या मुलाचा विचार केलाच पाहिजे. त्यासाठी तुला कोणीही अडवत नाहीये. पण तुला शिवा आवडत नाही याचा अर्थ असा आहे का की तिने हे किडनॅप केलंय? एवढा विश्वास? अहो, त्या मुलीने जे जे काही केलं ना आतापर्यंत त्यानुसार ती हे करूच शकते. तुम्हाला अंदाज नाहीये तिचा. तिच्याच काकाने आपल्या आशूला किडनॅप केलं होतं, त्याच्या जीवावर बेतलं होतं. आठवत नाहीये तुम्हाला? ही सगळी मंडळी ना तशीच आहेत. सगळ्यांना एका पारड्यात तोलू नकोस सीता. एक मिनिट भाऊ, सध्या ना आशू मिळणं जास्त महत्वाचं आहे आणि म्हणूनच तिच्या घरच्यांना मी इथे घेऊन आली. आणि मला जर कळलं ना या गोष्टीची यांना आधीपासून कल्पना होती तर मी या सगळ्यांना जेलमध्ये टाकणार. अगं पण ताई, शिवा गायब आहे त्यांनी स्वतःहून सांगितलंय ना. मग म्हणजे त्यांनाही माहित नाही की शिवा कुठे येते. वा, आता तू यांची बाजू घेणार? म्हणजे तुझा जीवाभावाचा मित्र गायब झालाय याचं तुला काही वाटत नाहीये? कीर्ती, तुझं डोकं फिरलंय का? काय बोलतेयस? काय चुकीचं बोलते मी? आता ह्याला ही माणसं जवळची वाटायला लागली. ह्या घराने, या घरातल्या माणसांनी ह्याच्यासाठी काय केलंय हा विसरलाय. कीर्ती, उगाच भलत सलत बोलू नकोस. नाही भाऊ, बरोबर बोलतेय ताई. मांजा, नाही खरंच आहे ना, या घराने खूप केलंय माझ्यासाठी आणि म्हणूनच या घराचं आणि माझ्या मित्राचं कायम भलं व्हावं असंच वाटतं मला. आणि ते फक्त शिवाच करू शकते. मांजा नाही करू शकत ती मुलगी सगळ्यांचं भलं. अरे बघ ना, तिची फॅमिली बघ, त्यांना किती त्रास होतोय तिच्यामुळे. पण या सगळ्यात यांचा काही संबंध असं नाही वाटत मला. नेहा, हे बघ, तू नको मध्ये पडूस. तुला काही माहित नाहीये. हे चेहरे साळसूद आहेत फक्त. हे चेहऱ्या पलीकडची माणसं आहेत ना, खूप भयानक आहे. कीर्ती, अगं त्यांच्या वयाचा विचार करून तरी तू. हे बघा, मला फक्त माझा मुलगा परत हवाय. मग त्यासाठी मी कोणाचीही गय करणार नाही. पण सीता कम. नेहा, तू मध्ये पडू नकोस. सीता करते ते अगदी बरोबर आहे. सीता, आशूला शोधायचं म्हणून तू यांना त्रास देणारस का? काय चुकीचं करते आई? तू तर बोलूच नकोस. तुला कल्पना नाहीये तू किती चुकीचं वागतेस. नेहमी आम्हीच कसे हो चुकीचे? त्या मुलीने एवढी भांडणं केली, एवढ्या मारामाऱ्या केल्या, चुका केल्या, तरी चुकीचे आम्ही. तिने तुमच्या मुलावर हल्ला केला तरी बरोबर ती. असं कसं? तुमचा ना आंधळा विश्वास आहे त्या मुलीवर. आंधळी तू झालीयस सीता. आशूच्या प्रेमापोटी तुला दुसरं काही दिसत नाहीये. या सगळ्यामध्ये तू फक्त शिवाचा द्वेष करतेस. हा ठीक आहे, द्वेष तर द्वेष. तिची लायकी तीच आहे. पण यात माझ्या भावाला जर काही झालं ना तर मी सोडणार नाहीये कोणाला. काय करणार आहेस ग? सांग ना, काय करणार आहेस? भाऊ, हे बघा, आपल्याला आशूचा विचार केला पाहिजे. हो ना, आशूचा विचार केला पाहिजे ना. मग हे सगळं करण्यापेक्षा त्याला शोधलं असतंच तर बरं झालं असतं. आणि खरंच तुला आशूची काळजी आहे का ग? आहे मला त्याची काळजी. भाऊ आहे तो माझा. या माऊलीने त्याला मुलगा मानलाय, त्या चुकीचं कसं होऊ देतील? आणि मग शिवाचं काय? सीता ऐक, शिवानं हे केलं नसणार. मला खात्री आहे आशूच्या गायब होण्यामागे शिवाचाच हात आहे. हे सगळं तू रागापायी करतेस. हो, आहे माझा राग आणि तो रास्त आहे. एक दिवस रागापोटी नुकसान होईल. नुकसान झालंय आणि अजूनही होतंय. आणि हे नुकसान तुमच्या तिच्यावरच्या अतिविश्वासामुळे होतंय.
हे बघ आई, ए तू वेडी आहेस का? हळू पुन्हा आम्हाला का आणलंयस इथे? उगाच टाइमपास. टाइमपास म्हणून नाही बोलवलंय मी. ती शिवा सापडत नाहीये ना. हा मग तिला शोधणं माझा काय संबंध? तुला कळत नाही, तू मूर्खपणा करते. तू माझ्याशी नीट बोला. ती शिवा सापडत नाहीये म्हणून तू मला इथे बोलवलं. आणि लक्षात ठेव, तुझं सत्य इथे कुणालाच माहित नाहीये अजून. हो मग धमकी देतेस? तू लक्षात ठेव, माझं सत्य बाहेर आलं तर तुझी पण सगळी पोलखोल होईल. ही मूर्ख आहे का रे? बावळट, मला धमकी नको देऊस. हे बघ, ती शिवा सापडत नाहीये ना म्हणून तुम्हाला सगळ्यांना इथे घेऊन आलीये मी. हे बावळट, शिवा इथे आली तर माझं नाव बाहेर काढेलच ना. चंदनला आणि शिवाला सगळं सत्य कळलंय, तुझं आणि माझं दोघींचं. आणि हा, जर माझं नाव बाहेर आलं ना तर मी तुझं पण सगळं बाहेर काढेन. माझ्या लग्नाच्या वेळेस जे केलं होतंस ना तेही आठवतंय? चंदनला हाताशी घेतलं होतंस ना, मला पळवून लावण्यात मदत केली होतीस. तुझ्यामुळे शिवाचं आणि आशूचं लग्न झालंय. आणि हे सगळं जर तुझ्या आईला कळलं तर तुला समोर उभं करेल ती. मग जे करशील ते लक्ष देऊन कर. तू मला किट्टू डार्लिंग, तिच्यावर चिडून काही उपयोग नाहीये. आपल्याला आता यापुढे ताकही फुंकून प्यावं लागणार आहे, कळतंय का? पण हे सगळं सत्य जर सगळ्यांसमोर आलं तर आपण संपू सुहास. मग आता पुढे काय करायचं ठरवलंयस? कमी काही विचार करू. एक मिनिट. त्या भाड्याच्या गुणांना फोन लाव. म्हणजे काय करायचं काय? जर हे सत्य शिवा आणि चंदनला माहितीये तर ते सत्य त्या दोघांसोबतच संपवावं लागणार आहे आता. काय काय बोलतेस काय तू? हो, त्या दोघांना मारावंच लागणार आहे. एखादा माणूस त्याच्या वैऱ्यासोबत सुद्धा असं वागत नाही आणि तू तुझ्या सख्ख्या बहिणी बरोबर असं वागलीस. हो, वागले मी असं. केलं मी सगळं कारण माझ्या हक्काचं सगळं तिला मिळालं. माझ्या नशिबातलं प्रत्येक सुख तिला मिळालं. म्हणून आशूला इमोशनल ब्लॅकमेल केलं मी. आशूच्या मनात शिवाबद्दल राग निर्माण केला मी. शिवा, ए शिवा, अरे कशाला केलं हे? बघितलं ना, लागलं ना तुला. अगं तू घराकडे जाऊ नये सांगायचं होतं, पण तू काय ऐकणार नाहीस. ऐक. अरे पण एवढं सगळं करायची काय गरज आहे? लागलं ना तुला. अगं पोलीस आले होते तुला शोधत. पोलीस काय येतील इथे? अगं आशू किडनॅप झालाय, त्यासाठी पोलीस आले होते. मला माहिती आहे कोणी केलंय. कोणी केलं सांग मला. ए शिवा,